राज्य सरकारने 1 मे पासून मराठी भाषेच्या वापराबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात वातावरण तापू लागले आहे। शहरात यावरून 2 मतप्रवाह दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मैदानात उतरून मराठी समर्थनार्थ विशेष मोहीम सुरू केली आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून शहरातील रिक्षांवर "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा" असे स्टिकर लावण्यात येत आहेत। विशेष म्हणजे अनेक हिंदी भाषिक रिक्षा चालकांनीही स्वइच्छेने या मोहिमेत सहभागी होत मराठी शिकण्याला आणि वापराला पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे, मराठी शिकण्यात अभिमान आहे, अशी भावना अनेक चालकांनी व्यक्त केली। दरम्यान मराठीचा सन्मान राखण्याचा इशारा देत मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून शहरातील या भाषिक वातावरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। वारंवार आपल्याला 8 दिवस चालू आहे की विषय 1 मेला कामगार दिना दिवशी जर का ज्याला कोणाला मराठी बोलता येत नसेल अशा रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार आहे। याच्यानंतर काही उर्मट व्यक्ती असतील अशा लोकांनी सांगितलेलं आहे की जर का झालं तर आम्ही आंदोलन घेऊ, बंद करू। याचंच उत्तर म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमच्या रिक्षा चालक आहेत त्यांना समज दिलेली आहे की तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्या दिवशी रिक्षा बंद होता कामा नयेत। शासनाने भले किती वेळ दिला असेल तर तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी आलीच पाहिजे। हे 100% आहे ना, कारण कोणीतरी कुठून तरी येणार आणि आम्हाला सांगणार असेल तर ती गोष्ट होणारच नाही ना। या ठिकाणचे मराठी माणसाच्या बद्दल जर का कोणीतरी येऊन काहीतरी भाषा वापरत असेल तर सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलेली आहे ती गोष्ट नक्कीच खरी ठरेल। कायद्यामध्ये चालणार, आम्हाला पण मराठी येते पण चुकी आम्ही बोलताय। आम्ही जेवढे रिक्षा भाव आहे ना ते लोक पण चुकी बोलताय, असं नाही तो बोलता समोरचा माणूस बोलताय ना तर आम्ही पण बोलतात।